बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमलेत आणि त्यांनी भारतावरील टॅरिफ 25% वरून 18% करण्याचा निर्णय जाहीर केलाय. तसंच बहुप्रलंबित भारत अमेरिका व्यापार करार झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. अमेरिकेने भारतावर सातत्यानं टॅरिफ लावून कोंडी केली होती. अमेरिकेनं भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ आणि 25% रेसिप्रोकल टॅरिफ लावला होता. म्हणजेच काय, तर एकूण टॅरिफ 50% होता. त्यामुळं वर्षभरापासून तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसं पाहिलं तर दोन्ही देशांमध्ये व्यापार करार करण्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरू होते. सोमवारी रात्री उशिरा ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर संवाद साधला आणि त्यानंतर संपूर्ण ट्रेडचं समीकरणच बदललं. आता त्याच अमेरिकेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच्या चर्चानंतर टॅरिफ 18% आणलाय. अमेरिकेकडून टॅरिफ कपातीची घोषणा करण्यात आली आहे. पण आता याचा फायदा नेमका कोणकोणत्या क्षेत्रांना होणार आहे, तो कसा होणार आहे, सविस्तर समजून घेऊया. ट्रम्प म्हणाले करार झाला, मोदींचं शिक्कामोर्तब नाही. अखेर भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार अंतिम टप्प्यात आलाय. कारण हा करार झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. मात्र पंतप्रधान मोदी यांनी मात्र या कराराबद्दलची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. पण याच कराराअंतर्गत ट्रम्प सरकारनं भारतावरील आयात शुल्क 50% वरून घटवून थेट 18% कमी केलंय. त्यामुळं भारताला आता अमेरिकेमध्ये जाणाऱ्या मालावरील टॅरिफमध्ये तब्बल 32% सूट मिळाली. टॅरिफ कमी झाल्याचा कोणत्या क्षेत्रांना होणार फायदा? टॅरिफमध्ये घट झाल्यामुळं अमेरिकेमध्ये मोठा व्यापार करणाऱ्या कंपन्यांमधील स्पर्धा वाढेल, जास्तीत जास्त ऑर्डर मिळतील आणि परिणामी नफ्यामध्ये वाढ होईल. याचा भारतातून निर्यात करणाऱ्या उत्पादनांना लाभ होईल. कारण 27 ऑगस्ट पासून हा कर 50% गेला होता. त्यामुळं अमेरिकन बाजारात भारतीय वस्तू महाग झाल्या होत्या, त्याची मागणी घटली होती. भारतीय कंपन्यांना वाढीव टॅरिफ आणि तोटा दोन्ही सहन करावा लागत होता. त्यामुळं भारतीय निर्यातदारांना विशेषतः टेक्सटाईल, सी फूड, ऑटो एन्सिलरी, केमिकल्स आणि काही निवडक कंझ्युमर कंपन्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला 50% टॅरिफ कमी करून 18% आणलाय खरा, पण याचा फायदा नेमका कोणकोणत्या कंपन्यांना होणार आहे पाहूया. टेक्सटाईल आणि अपॅरल क्षेत्रातील कोणत्या कंपन्या आहेत? इंडोकाउंट इंडस्ट्रीज, कायटेक्स, गोकुलदास एक्सपोर्ट्स, पर्ल ग्लोबल, वेल्सपन इंडिया, हिमांसिका साइट, ट्रायडन, वर्धमान टेक्सटाइल्स, अरविंद. सी फूड क्षेत्रातील कोणकोणत्या कंपन्यांना फायदा होणार आहे पाहूया. पेक्स फ्रोझन फूड्स, वॉटर बेस, अवंती फीड्स. त्याचबरोबर ऑटो आणि ऑटो पार्ट क्षेत्रात कोणकोणत्या कंपन्या आहेत? सोना BMW, रामकृष्ण फोर्जिंग्स, भारत फोर्ज, टाटा मोटर्स, संवर्धन मदरसन, बालकृष्ण टायर्स, सनसेरा इंजिनिअरिंग. आता केमिकल्स आणि ॲग्रीकेमिकल्स क्षेत्रामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत? UPL, SRF, ज्युबिलंट इनग्रेविया, आरती इंडस्ट्रीज, PIE इंडस्ट्रीज. त्याचबरोबर कंझ्युमर गुड क्षेत्रातील कंपन्यांमध्ये LT फूड्स, KRBL, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स अशा विविध कंपन्यांना फायदा होणार आहे. आता इमर्जिंग मार्केटिंग बद्दल बोलायचं झालं तर अमेरिकेनं सर्वात कमी टॅरिफ दक्षिण कोरियावर लावलाय. तो म्हणजे फक्त 15% आहे आणि दुसरा भारताचा नंबर येतो. त्यानंतर थायलंड, फिलिपिन्स, मलेशिया, इंडोनेशिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ब्राझील हे देश येतात. पाकिस्तानवर अमेरिकेने अजूनही 19% टॅरिफ लावलाय. भारतापेक्षा हा 1% अधिक आहे. तर बांगलादेशवरही भारतापेक्षा जास्त टॅरिफ आहे. तर मंडळी, अमेरिकेने भारतावरील कमी केलेल्या टॅरिफ बद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.